नमस्कार मंडळी, मी विजय लगड आणि माझे सहकारी विकी लगड, डायरेक्टर, एडिटर आणि फोटोग्राफर ही सर्व कामं हे करतात आणि त्यामुळे तुम्हाला आम्ही चांगले सिनेमा, चांगली गाणी आणि चांगली फोटोग्राफी करायला बघायला मिळते. तर आता आम्ही आजचा हा प्रोग्राम चालू करत आहोत. त्याच्यामध्ये शम्मी कपूर आणि शंकर जयकिशन, राजेंद्र कुमार आणि शंकर जयकिशन व्हिडिओ तुम्ही पाहिला असेल तर तो पहा. त्याच्याबद्दल काय तुमचं मत, काय कॉमेंट्स असेल ते कळवा. पण ते लास्ट टाइम आपण एपिसोड संपता तुम्ही पुढी सोडली होती की आम्हाला गेस करा कोणी काय 2 प्रश्न होते. त्याचे प्रश्न आणि उत्तर सांगा आम्हाला परत. त्याचे प्रश्न होता की राजेंद्र कुमारने आपल्या करिअर मध्ये 3 चांगले पिक्चर एकाबरोबर 3 कोण ऍक्टर बरोबर कामं केली. सगळ्यात जास्त कोणाबरोबर? सगळ्यात जास्त तर ते होते राजकुमार. ते मला वाटलं. जानी. तर त्याने पहिला सिनेमा केला होता मदर इंडिया. आपण त्याच्याबद्दल काही जास्ती बोललो नाही कारण का त्याला संगीत होतं नौशाद यांचं. पहिला पिक्चर होता मदर इंडिया, त्याच्यामध्ये राजकुमारने काम केलं होतं. दुसरा पिक्चर होता दिलेक मंदिर. तिसरा पिक्चर होता घराणा. या 3 चित्रपटामध्ये त्याने राजकुमार बरोबर कामं केली. फार छान, 3 पिक्चर चांगले होते. नंतर त्याने जास्ती कोणाबरोबर, जास्ती हिरोईन नायिका कोण होत्या तर त्यातली एक म्हणजे वैजयंती माला होती. तिच्याबरोबर त्याने 6 पिक्चर मध्ये कामं केली. बापरे, 6. तर तिने वैजयंती माला बरोबर 4 सिनेमा आपण गोष्टी केल्या होत्या. 4 सिनेमामध्ये आस्का पंछी, नंतर जिंदगी, संगम आणि सूरज, आणि 5वा होता साथी आणि 6वा होता गवार. अशा 6 चित्रपटामध्ये राजेंद्र कुमारने कामं केली होती. तर आज आपण शम्मी कपूरच्या चित्रपटाबद्दल गोष्टी करणार आहोत. शम्मी कपूर आणि शंकर जयकिशन. शम्मी कपूर आणि शंकर जयकिशन. तर शम्मी कपूरचा आपण जेव्हा शंकर जयकिशनच्या वगैरे गोष्टी करायच्या आधी शम्मी कपूर फ्लॉप झाला होता आणि नंतर त्याला एक चांगला सिनेमा मिळाला आणि तो तुमचा नाही का लेखानंतर तो म्हणजे प्रकाशात आला. तसे शम्मी कपूरने टोटल मला वाटते 100च्या वर सिनेमा केले. बापरे. पण सगळे काय असे हे नव्हते. काय ऍक्टर म्हणून होते, काय 1-2 पिक्चर डायरेक्टर म्हणून होता, नंतर सहकलाकार म्हणून पण होते ते. पण त्याची आपण जे सिनेमा घेणार आहोत ते शम्मी कपूरचे आणि शंकर जयकिशनचे सुपरहिट पिक्चर. मधुबालावर सिनेमा आला होता कॉलेज फ्रेंड म्हणून. चांगला होता तो सिनेमा. पण असं म्हणणं म्हणजे मधुबाला म्हणजे एक अतिउत्तम हिरोईन होती, मोगले मोगले. तर त्याच्याबरोबर आला होता. त्याच्यात एक गाणं होतं, छान गाणं होतं, सलाम आपकी मीठी नजर को मेरा सलाम. आता हे जरा जुनं गाणं होतं पण ते मधुबालावर गाणं होतं. सलाम आपकी मीठी नजर को सलाम. आणि दुसरं एक फेमस गाणं होतं, आई ग आई ग ये क्या हो गया. आई ग ये क्या हो गया, तेरे पीछे दिल ये तबाह हो गया. शम्मी कपूर स्टाईल मध्ये होतं. चाहे कोई म्हणजे जंगली नंतर आलं ते, पण हे त्याच्या आधी होते. आई ग ये क्या हो गया. तर ते त्याने त्या पिक्चर मध्ये होतं. सचिन तेंडुलकरची आठवण आहे मला. त्याच्यानंतर मग 61 मध्ये, हा 61 मध्ये आला होता. त्याच्यानंतर 61 मध्ये आला त्याचा चित्रपट जंगली. जंगली मध्ये पण सगळी गाणी सुंदर होती. 100%. चाहे कोई म्हणजे जंगली गायचं होतात. नंतर दिन सारा गुजारा तेरे अंगणा. ते लता मंगेशकर आणि मोहम्मद रफीवर होतं. सायरा बानू आणि शम्मी कपूर. दिन सारा गुजारा तोरिया ते पण गाणं फेमस होतं. आणि ऐसा न तेरा होगा.
एहसान तेरा होगा मुझ पर, दिल चाहता है वो कहने दो मुझे, तुमसे मोहब्बत हो गई है मुझे, पलकों की छाँव में रहने दो. त्या गाण्याची एक मला तुम्हाला सांगतो, एक खासियत होती. म्हणजे खासियत म्हणजे ती घडलेली गोष्ट आहे. एहसान तेरा होगा मुझ पर, हे गाणं मोहम्मद रफीने म्हटलं. चांगलं झालं, रेकॉर्डिंग झालं, सगळं झालं. त्याच्यानंतर डायरेक्टर आणि ह्यांना तेच गाणं परत घ्यायचं होतं लता मंगेशकरच्या आवाजात. म्हणजे सायरा बानू त्याला म्हणते. पण लता मंगेशकरची काय डेट मिळत होती. लता मंगेशकर फारच बिझी अशी गायिका होती ती, आणि ह्यांना पिक्चर लावायचं होतं. मग ह्यांनी काय केलं, मोहम्मद रफीचं जे बघा किती हुशारी आहे त्यांची. मोहम्मद रफीचं गाणं जे तयार केलं होतं तेच गाणं त्यांनी प्लेबॅकला लावलं आणि त्याच्यावरती सायरा बानूने सगळी ऍक्टिंग केली. म्हणजे मेलच्या आवाजात तिने लता मंगेशकरचं गाणं म्हणजे तसं म्हणलं, आणि मग तिने सायरा बानूने ऍक्टिंग केली. आणि नंतर मग लता मंगेशकर जेव्हा अवेलेबल झाली तेव्हा ते गाणं लता मंगेशकरने म्हटलं. त्याच्यानंतर मग त्याला अशी भांडणं पण झाली. लता मंगेशकर जयकिशनवर रागवली. जयकिशन म्हणजे त्याचा थोडा लाडका म्हणायचे, त्याला चांगला जवळचा. तर जयकिशनला म्हणाले रफीच्या आवाजात गाणं म्हटलं, त्याची रीच म्हणजे त्याची ही जी असते हाय असते पीच एवढी हाय पीच मध्ये मला गाणं म्हणता येणार नाही, तर तुम्ही याच्यापुढे असं करू नका. त्याने शंकर जयकिशनला सांगितलं. म्हणून शंकर जयकिशनने पुढच्या वेळेला ज्यावेळेला लता मंगेशकर अवेलेबल नव्हती तेव्हा त्याने मुबारक बेगमवर डायरेक्ट काम हे घेतलं, गाणं घेतलं ते. पण जंगली सिनेमामध्ये रफीच्या आवाजात म्हणजे रफीचा आवाज चालू झाला आणि तिने लिप हे केले, कोणी सायरा बानूने. फार छान होतं. आणि नंतर मग लता मंगेशकरनं तेच गाणं म्हटलं. तर हा असं पिक्चर म्हणजे गाणी, ते गाणं पण सुंदर होतं, दोघांचं गाणं सुंदर होतं. त्याच्यानंतर आला पिक्चर माला सिन्हा बरोबर उजाला. उजाला पण म्युझिकल हिट होता आणि त्यामधली गाणी पण छान होती. त्यातलं गाणं होतं एक, मुझे कितना प्यार है तुमसे, मुझे कितना प्यार है तुमसे, अपने ही दिल से पूछो तुम, जिसे दिल दिया है वो तुम हो, मेरी जिंदगी तुम्हारी है. मेरे दिल से, ते गाणं पण छान होतं. मला सिन्हा होती त्याच्यात. आणि दुसरं होतं दिल तेरा दीवाना, दिल तेरा दीवाना है सनम, दिल तेरा दीवाना है सनम, दिल तेरा दीवाना है सनम, जानते हो तुम कुछ ना कहेंगे हम, जानते हो तुम कुछ ना कहेंगे हम, मोहब्बत की कसम, मोहब्बत की कसम. फार छान गाणी होती त्यातली. आणि रफी म्हणजे मी तुम्हाला म्हणजे पहिला सुद्धा सांगायला पाहिजे होतं की मॅक्सिमम गाणी ही त्या पिरियडमध्ये शंकर जयकिशन, हसरत जयपुरी, शैलेंद्र आणि रफी आणि लता या 5-6 जणांमध्ये ते गाणी त्यांनी हे केली होती. रफी आणि लता किंवा एकटा रफी किंवा एकटी लता. जसं तुम्ही मागच्या वेळेला एपिसोड मध्ये दाखवलं बेदर्दी बालमा तुझको, म्हणजे लता मंगेशकरकडनं ते गाणी म्हणूया. लता मंगेशकर अजिबातच अवेलेबल नसेल तर मग ते कोणाला तरी मुबारक बेगमला वगैरे घ्यायचे. तर तसा तो उजाला पिक्चर होता. उजाला पण छान झाला, माला सिन्हाने काम केलं होतं. त्याच्यानंतर पिक्चर आला प्रोफेसर. आता प्रोफेसरची पण एक तुम्हाला गंमत सांगतो. प्रोफेसर हा लेक टंडनचा पिक्चर होता, पहिला पिक्चर. लेक टंडनने स्टोरी लिहिली आणि सगळ्यांना दाखवली, बाबा मला प्रोड्युसर पाहिजे म्हणजे पिक्चर मध्ये पैसे टाकणारा माणूस पाहिजे. तर ते तुम्हाला आठवत असेल की प्रोफेसर ही स्टोरी ही एका म्हाताऱ्या माणसाची होती आणि म्हातारी बाई यांचं प्रेम आहे. तर सगळ्यांना म्हणाले म्हातारा आणि म्हातारीच्या प्रेमाबद्दल कोण पिक्चर बघणार आहे, कुठे पिक्चर चालणार आहे, कोण गाणी लिहिणार याच्यावर वगैरे. तर त्याने ते नाकारलं कोणी, सगळ्या लोकांनी. मग शम्मी कपूर
तर ती स्टोरी आवडली. म्हणजे चॅलेंजिंग होतं ना, एका म्हाताऱ्याचं ऍक्टिंग करायची आणि स्वतः हिरोचं पण काम करायचं. आणि जे प्रोफेसर मध्ये शम्मी कपूरने केलं आणि पिक्चर सुपर हिट झाला. अगदी म्हणजे लोकांनी डोक्यावर घेतला. त्याने शम्मी कपूरने म्हाताऱ्याचं पण काम केलं प्रोफेसर म्हणून, त्या बाईच्या मुलींना शिकवायला, आणि त्या बाईचं त्याच्यावर प्रेम झालं. पण नंतर ते सगळा उलगडा होतो. शशिकला पण होती त्याच्यात, अनुप कुमार पण होता त्याच्यात वगैरे. तर असं ते स्टोरी होती. आणि ते प्रोफेसर पण फार चांगला. त्यातली गाणं पण छान होती, गुलबदन गुलबदन है गुलबदन, फूलों की महक कांटों की चुभन, तुझे देख के कहता है मेरा मन, कहीं आज किसी से मोहब्बत ना हो जाए. छान गाणी होती. मैं चली मैं चली गाणी सगळी होती. आवाज देके मुझे ते गाणं पण छान होतं. रफीचं आणि लता मंगेशकरचं होतं. आवाज देके हमें तुम बुलाओ, मोहब्बत में इतना न हमको सताओ. त्यामध्ये हिरोईन होती कल्पना. अच्छा. आणि शम्मी कपूर. तर अशी म्हणजे शम्मी कपूरने ठरवलंच होतं की आता आपल्याला वर यायचं असेल तर काहीतरी असं निश्चित करायला पाहिजे. आणि जसं राजेंद्र कुमारने केलं तसं ह्याने पण केलं की मला रफी पाहिजे. आणि रफी नुसतं घेऊन एक असं गाणं, फास्ट गाणं आणि एक एकदम सिरियस गाणं, अशी त्यांनी गाणी, म्हणजे त्यांनी अशी आयडिया करून घेतली. आणि गाणी प्रोफेसरची एकदमच सुंदर झाली. काही त्याच्यामध्ये हे नव्हतं. कल्पना पण त्यावेळेला नवीनच होती आणि शम्मी कपूर मास्टरी होती नवीन ऍक्टर बरोबर काम करायचं. त्याच्यानंतर पिक्चर आला राजकुमार. राजकुमार मध्ये होती साधना. होशियार यहाँ के हम है राजकुमार. शम्मी कपूरने काम केलं होतं त्याच्यात. हम है राजकुमार, आगे पीछे हमारी सरकार, यहाँ के हम है राजकुमार. ते गाणं पण एवढं अपडादून होतं. शम्मी कपूरच्या स्टाईल म्हणजे तो राजकुमार सारखा असा एकदम कसा हत्तीवर बसून वगैरे काय विचारू नको. आणि त्याची म्हणजे गाणी अशी होती म्हणजे वेगळ्याच प्रकारची गाणी होती. इस रंग बदलती दुनिया, म्हणजे एकदम सिरियस गाणं, म्हणजे उच्छल खुशवालं नाही. निकला न करो तुम, आणि रफीने म्हटलेली गाणी आहे, म्हणजे काय विचारू नका. एकापेक्षा एक गाणी होती. इस रंग बदलती दुनिया में इंसान की नीयत ठीक नहीं, निकला न करो तुम सज धज कर, ईमान की नीयत ठीक नहीं. इस रफीची गाणी आणि शम्मी कपूरची ऍक्टिंग सुपरहिट. तर त्याच्यानंतर आला पगला काही का, आशा बारीक होती. आशा बारीक बरोबर आधी एक पिक्चर केला होता त्याने, दिल तेरा दिवाना मध्ये. तर आता त्याने पगला काही का म्हणून घेतलं होतं. तो वेडा असतो जरा, म्हणजे सगळी स्मृतिभ्रंश होतो, त्याला आठवत नाही पुढचं वगैरे. आणि आशा बारीक त्याची सेवा करते आणि मग ती त्याच्यावर प्रेम करायला लागते. पण त्याचं आधी हिलन बरोबर प्रेम असते वगैरे, आधी स्टोरी आहे. पण गाणी मग आपण काय गाण्याबद्दल बोलतो. बरोबर. तुम मुझे यूं भुला न पाओगे जब कभी भी सुनोगे गीत मेरे, संग संग तुम भी गुनगुनाओगे. ते गाणं पण लता मंगेशकर आणि रफी, म्हणजे हेच गाणं लता मंगेशकरच्या आवाजात पण आहे आणि रफीच्या आवाजात पण आहे. म्हणजे दोघेही गाणं म्हणतात. तो तिला म्हणतो ते गातात. तेव्हाचं गाणं होतं, तो पण चांगला होता. ते गाणी पण छान होती. सिनेमा अप्रतिम होता, फार चांगला. त्याच्यानंतर आला परत ब्रह्मचारी.
शम्मी कपूरने म्हणजे ते शंकर जयकिशन मध्ये शंकर जयकिशन बरोबर जेवढे सिनेमा आले जेवढी गाणी आली त्यामध्ये सगळ्यांचे धावे धनांदे होते. सगळेजण विचारच करत होते शंकर जयकिशन आणि आता काय करायचं असं. अच्छा. आणि एकापेक्षा एक गाणी ब्रह्मचारी मध्ये पण गाणी एकापेक्षा एक. त्यावेळेला मला वाटतंय की लता मंगेशकरचं आणि रफीचं भांडण झालं होतं रॉयल्टीवरनं. त्यामुळे त्याच्यात गाणं होतं एक तेरे मेरे प्यार की म्हणजे तेरे मेरे प्यार की चर्चा हर ते गाणं रफी आणि सुमन कल्याणपूर बरोबर बनलं होतं. आजकल तेरे मेरे प्यार के चर्चे हर जबान पर सबको मालूम है और सबको खबर हो गई. आजकल तेरे मेरे प्यार की चर्चा तर ते गाणं पण म्हणजे आता लता मंगेशकरला सोडून सुमन कल्याणपूरला घेतलं तरी सुद्धा गाणं हे. नंतर दिल के झरोखों में तुझको मिटाकर दिल के झरोखे में तुझको बिठा कर यादों को तेरी मैं दुल्हन बना कर रखूंगा मैं दिल के पास मत हो मेरी जाऊं उदास. आणि गाणे होतात मैं गाऊं तुम सो जाओ रफीची गाणी. एका वेळेला अशी होती की म्हणजे ज्या वेळेला हे गाण्याला फिल्मफेअर अवॉर्ड मिळाला कुठल्या तेरे दिल के झरोखों में त्यावेळेला रफीचं दुसरं गाणं पण नॉमिनेट झालेलं होतं हे. अच्छा. मैं गाऊ तुम सो जाओ. सांगायचं काय एका वेळेला म्हणजे 6-7 पिक्चर 6-7 गाणी सगळे रफीची असायची. म्हणजे एक पहिल्यांदा होती जेव्हा दोस्तीची होती दोस्तीच्या वेळेला तर अशी म्हणजे एका पाठोपाठ गाणी 5-5 गाणी नॉमिनेट व्हायची. आणि मग त्या अवॉर्ड शम्मी मोहम्मद रफीलाच मिळायचा. तर दिल के झरोखों में अवॉर्ड मिळाला. पण लोकांना वाटलं होतं मैं गाऊ तुम सो जाओला म्हणजे लहान मुलांना तो झोपवतो कोण शम्मी कपूर ते गाणं होतं. तर लोकांना वाटलं त्याला मिळेल पण त्याला नाही मिळालं. हे हाय पिच मधलं गाणं होते मेरी मोहब्बत को म्हणजे एकदम ओरडून असं म्हणजे पियानोवर गाणं आहे आणि हाय पिचवर गाणं आहे म्हणजे त्याला गाण्याला प्राईज मिळालं. त्याच्यानंतर आला इव्हनिंग इन पॅरिस तो पण म्युझिकल हिट. शर्मिला टागोर अकेले अकेले. मी तुम्हाला म्हटलं ना की एक गाणं सिरियस आणि एक गाणं आसमान से आया हे गाणं फास्ट. आसमान से आया फरिश्ता प्यार का सबक सिखलाने दिल में है तस्वीर यार की लाया हूँ वो दिखलाने कहो प्यार है तुमसे वो जाना कहो प्यार है तुमसे. आणि अकेले अकेले कहाँ जा रहे अकेले कहाँ जा रहे हो हमें साथ ले लो जहाँ जा रहे हो. अकेले अकेले कहाँ जा रहे हो हमें साथ ले लो जहाँ जा रहे हो. किती सिरियसली गाणं म्हटलेलं आहे आणि ते गाणं पण फेमस झालेलं. इव्हनिंग पॅरिस मधली गाणी एक अगदी वेगळी होती म्हणजे अगदी वेगळी म्हणजे एकदम छान होती की त्याला कसलीच तोड नव्हती अशी गाणी होती. अजी ऐसा मौका फिर कहाँ मिलेगा हमारे जैसा दिल कहाँ मिलेगा. आओ तुमको दिखलाता हूँ पेरिस की एक रंगी शाम. देखो 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 an evening in Paris. मॉडर्न आओ तुमको दिखलाता हूँ इव्हनिंग इन पॅरिस. रफीची आणि तो असं म्हणजे अगदी काय ऍक्टिंग केली रस्त्यावर गाणं म्हणतो वगैरे खूप सुंदर झाले. हा झाला इव्हनिंग पॅरिस. त्याच्यानंतर एक आला अंदाज. अच्छा. सॉरी अंदाज हा अंदाज. त्यामध्ये होता राजेश खन्ना. अच्छा. म्हणजे राजेश खन्ना आणि शम्मी कपूर आणि हेमा मालिनी. अच्छा. म्हणजे राजेश खन्ना आणि हेमा मालिनीचं ते गाणं जिंदगी एक सफर मोटरबाईकवर आणि त्यावेळेला जे असं शर्ट आणि त्याच्यावर बेल्ट. आता तो राजेश खन्ना दाखवला होता हिरो एकदम. सफर है सुहाना
यहाँ कल क्या हो किसने जाना, जिंदगी एक सफर है सुहाना, यहाँ कल क्या हो किसने जाना, जिंदगी एक आणि हेमा मालिनी त्याच्याबरोबर आणि तो एक अल्लड असा माणूस दाखवला होता एकदम जीवन जगणारा आणि मग त्याचा मृत्यू होतो आणि शम्मी कपूरची बायको वारलेली असते त्याच्याकडे 2 मुलं असतात त्या 2 मुलांना सांभाळायचं म्हणून तो हिच्याबरोबर हेमा मालिनी बरोबर लग्न करतो आणि त्यांच्याबरोबर पण गाणं आहेत हेमा मालिनी आणि शम्मी कपूर आणि मुलं आणि शम्मी कपूर आणि मुलं आणि हेमा मालिनी अशी सगळी गाणी त्याने अंदाजमध्ये घेतली शंकर जयकिशनने आणि ती पण गाणी सगळी एकापेक्षा एक अप्रतिम झाली. तर गाणं म्हणजे तुम्हाला सांगितलं ते जिंदगी एक सफर है हे गाणं दोघांचंही आहे. कोणाचं राजेश खन्नाचं पण आहे आणि नाही आपले हेमा मालिनीचं आहे आणि ते लता मंगेशकरने म्हणलेलं आहे. शम्मी कपूरचं गाणं दुसरं आहे मम्मी को पप्पा से पप्पा को मम्मी से प्यार है ते गाणं एक आहे. आणि एक मुलांचा आणि एक शम्मी कपूरचा आहे. मग ती गाणी हा वेगळाच विषय होता एक पण शम्मी कपूरने सिरियस असं कसं मुलांचा बाप म्हणजे सिरियस काम केलेलं आहे. म्हणजे त्याने दाखवलं की मी अल्लड पण कामं करू शकतो सिरियस पण कामं करू शकतो माझ्यामध्ये सर्व प्रकारचे गुण आहेत असा तो पिक्चर होता अंदाज. तो पण छान होता चित्रपट. आणि मुख्य म्हणजे राजेश खन्ना फॉर्म मध्ये असताना राजेश खन्ना बरोबर काम करायचं आणि हेमा मालिनी मग तरी सुद्धा त्याने केलं आणि अप्रतिम पिक्चर बनवला. त्याच्यानंतर पिक्चर आला तुमसे अच्छा कौन है ते गाणं होतं ना तुमसे अच्छा कौन है. कभी हमने नहीं सोचा था ऐसा दिन भी आएगा, पानी में आग लगेगी पत्थर भी पिघल जाएगा, देखो तुमसे अच्छा कौन है. तसा तो त्याच्यात बबिता होती बबिता त्यामध्ये पिक्चर मध्ये होती आणि त्याच्यामध्ये पण गाणी चांगलीच होती. त्यातलं एक गाणं होतं रंगत तेरी सूरत की किसी में नहीं नहीं ते गाणं होतं ते गाणं होतं. खुशबू तेरे बदन सी किसी में नहीं नहीं, रंगत तेरी सूरत सी किसी में नहीं नहीं. नंतर जन्म जन्म का साथ जन्म जन्म का साथ है निभाने को, 100 बार मैंने जन्म लिए. रफी लता मंगेशकर हो ते नेहमीच झालं आणि पिक्चरचं नाव पण होतं तुमसे अच्छा कौन है. त्यानंतर आला जानवर. मी तुम्हाला काय सांगू आणि काय नको असायचे. जानवर मध्ये कोण होती तर राजश्री ती पण त्यावेळेला त्याच्याबरोबर नवीनच होती ती. राजश्रीने काम केलं होतं सुंदर काम केलं होतं. राजश्री म्हणजे म्हणजे चित्रपट तिच्याकडे जास्ती नव्हते पण शम्मी कपूरने तयार ते म्हणलं ना शम्मी कपूरने तिच्यावर काम केलं. एक गाणं होतं तेरी मोहब्बत जवा रहेगी सदा रहेगी हे त्याच्यात होते. मेरी मोहब्बत जवा रहेगी सदा रही है सदा रहेगी. आणि दुसरं गाणं होतं ते सगळ्यात फेमसच होतं म्हणजे कॉलेजमध्ये वगैरे त्या फेमस झालं होतं लाल छडी मैदान खडी हातात लाल काठी घेऊन तो शम्मी कपूर वगैरे म्हणतो. लाल छड़ी मैदान खड़ी क्या खूब लड़ी हम दिल से गए हम जान से गए बस आंख मिली और बात बढ़ी. आणि ते तुमसे अच्छा कोण आहे हे गाणं ह्या पिक्चर मध्ये होतं गाणं आणि त्याच्यातली बुकडा घेऊन ते पिक्चर बनवलं होतं तुमसे त्याने ते गाणं म्हटलं बर्फामध्ये तुमसे अच्छा कौन है
जिगर दो जान लो तुम्हारे है सनम तुम हमें पहचान लो. ते गाणं त्याने बेचारा घेतलं कोणाबरोबर, राजश्री बरोबर. छान गाणं होतं. तुमसे अच्छा कौन है दिल जिगर लो जान लो हम तुम्हारे हैं सनम तुम हमें पहचान लो. ते म्हणजे आणि याच्या पिक्चर मध्ये 5-6 गाणी असायची, कमीत कमी 6 असलीच पाहिजे. आणि ती सगळी रफी आणि लता मंगेशकर आणि सुंदर गाणी होती. त्याच्यानंतर आला म्हणजे हे सगळं पिक्चर टॉप मध्येच होते, एकापेक्षा एक सुंदर. त्याच्यानंतर हा 1970चा वगैरे पिक्चर होता, 60-70चा. नंतर 71 मध्ये तुम्हाला 70च्या एंडला आणि 71च्या सुरुवातीला असं काहीतरी जयकिशनचं निधन झालं. बरोबर. आणि जयकिशन शंकरमधनं झालं. मग त्यानंतरचे जे पिक्चर होते मी तुम्हाला राजेंद्र कुमार मध्ये सांगितलं, तसंच ते शम्मी कपूर वादीत पण तसंच झालं. 70च्या नंतरचे पिक्चर जे आले त्यावेळेला शंकर जयकिशन एकटा पडला होता आणि त्याला जास्तीत पिक्चर मिळत नाही. मी तुम्हाला सांगितलं तसं. तर तो प्रीतम एक पिक्चर आला होता, प्रीतम. लीना चंदावरकर होती तेव्हा. तर तो पिक्चर आला. गाणी काय एवढी खास नव्हती, कारण काय त्याने सगळं बदललं होतं. कोणी शंकर जयकिशन त्याने ते जे हसरत जयपुरी आणि शैलेंद्र वगैरे होते त्या लोकांना कमी केलं त्याने. आणि मग आनंद बक्षी, गुलशन बावरा, नवीन लोक म्हणजे नवीन आणि वेगळे लोक, राजेंद्र किशन, अशा लेखिका, अशा गायक म्हणजे गाणी लिहिणारा गीतकार त्यांना घेतलं. आणि मग ती एवढी सिनेमा ती गाणी एवढी काय फेमस झाली नाही जशी हसरत जयपुरी आणि शंकर जयकिशन बरोबर होत होती. तर प्रीतम मधलं ते गाणं होतं, चांगलं गाणं होतं. पण आता शंकर जयकिशनच्या स्टाईल आहे. ते गाणं म्हणलं होतं हाय मिल गया ऐसा लगा, ते गाणं एक होतं. ते लता मंगेशकर होतं. असं गाणं बरं होतं, लीना चंदावरकर बरोबर होतं. तर ते गाणं मी तुम्हाला सांगतो. हाय दिल लगा के ऐसा लगा कि चर्चा गली गली. हाय दिल लगा तो ऐसा लगा चर्चा गली गली हमने दिया तुमने लिया चर्चा गली गली. गाणं होतं पण ते काय एवढं चाललं नाही, कारण लिहिणारा का ते गीतकार पाहिजे, चांगला पाहिजे. मग म्युझिक त्याच्यावर होतं. पण ह्यांच्याकडे जसं बोलतो आता म्हणजे शंकर जयकिशनची जास्ती ही करत नाही, पण एक हात गेल्यासारखं होतं ना. बरोबर. त्याप्रमाणे जरा कमी प्रीतम आला. त्याच्यानंतर जाने अनजाने आला, शक्ती सावंतचा होता जाने अनजाने. आता जाने अनजाने मध्ये काय झालं, शक्ती सावंतला आराधनामध्ये किशोर कुमारने हे दिलं होते, वरती आणलं होतं. मग त्याच्यामध्ये त्याने किशोर कुमारला गायचं ठरवलं. त्याने सगळं किशोर कुमारला एक गाणं द्यायलाच पाहिजे. ऍक्च्युली शम्मी कपूर तयार नव्हता, पण मग काय करणार. त्याच्यात एक गाणं रफीला दिलं आणि एक गाणं शंकर यायला दिलं, किशोर कुमारला. ते नीली नीली आंखों के दिल पे, ते गाणं तेरी नीली नीली आंखों के दिल पे तीर चल गए चल गए चल गए चल गए तेरी नीली नीली आंखों के रफीने म्हटलं. आणि जे गाणं किशोर कुमारने घेतलं, किशोर कुमारने म्हटलं कोणासाठी, रफीसाठी, ते गाणं त्याने मग तसं रफी नाराज झाला होता ना, म्हणून त्याने ते गाणं बॅकग्राऊंड मध्ये दाखवलं. अच्छा. शम्मी कपूरसाठी बॅकग्राऊंड मध्ये. म्हणजे मागे एकदा तुम्हाला मी बोलताना मागच्या एपिसोड मध्ये एकदा बोललो होतो की मुकेशच्या आवाजामध्ये एक गाणं देवानंदला द्यायचं होतं. बरोबर. चल री सजनी अब क्या. पण त्याला कोणाला एच डी बर्मनला द्यायला जसं वाटलं की हे गाणं याला चालणार नाही तसं देवानंदला, म्हणून ते बॅकग्राऊंड मध्ये दिलं होतं. तसंच याच्यामध्ये पण किशोर कुमारचं एक गाणं आहे, ते गाणं त्याने बॅकग्राऊंड मध्ये दिलं. अच्छा. तर म्हणजे सांगायला हा पिक्चर जाने अनजाने होता. शक्ती सावंत मोठा डायरेक्टर प्रोड्युसर वगैरे होता, पण तो पिक्चर काय एवढा चालला नाही. जसे बाकीचे पिक्चर म्युझिकल हिट पिक्चर वगैरे चालले तसा तो पिक्चर चालला नाही.
त्याच्यानंतर एक पिक्चर आला शेवटचा, म्हणजे शंकर जयकिशन, मोहम्मद रफी होते त्यावेळेला, म्हणजे 71च्या नंतर सुद्धा मोहम्मद रफी होते पण जयकिशन नव्हता. पण ते मोहम्मद रफीने त्याने एक गाणं म्हटलं, छोटे सरकार म्हणून पिक्चर होता, साधना होती त्याच्यात. साधनाचा पहिला पिक्चर होता राजकुमार, म्हणजे ज्या वेळेला शंकर जयकिशन एकदम हा आणि सगळी गाणी गुलशन हसरत जयपूर सगळी राजकुमारची गाणी एकदम छान होती. पण जयकिशन वारले, नंतर शैलेंद्र हे झाले, जयकिशनचं निधन झालं, शैलेंद्रचं निधन झालं, त्यामुळे काय एवढं चालत होतं. पण ऍक्ट्रेस कोण होती? साधना आणि शम्मी कपूर. म्हणजे सगळ्यांना वाटलं होतं की गाणी सगळी चालली होणार, पण एवढी ती गाणी चालली नाही. त्यातलं एक गाणं चांगलं होतं, तेरे चेहरे में जो बात है वगैरे, म्हणजे ते शब्द तेरे चेहरे में है जो बात किसी और में नहीं. शब्द मागे कुठल्या तरी पिक्चर मध्ये येऊन गेलेले होते, तेरे चेहरे में जो बात वगैरे असं ते गाणं होतं. झुके नैनो वाली वगैरे असं एक गाणं होतं, ते पण काय फेमस झालं नाही. तुम्ही दाखवा ती गाणे. झुके झुके नैनो वाली आजा मेरे पास, ओ झुके झुके नैनो वाली आजा मेरे पास. म्हणजे एवढी फेमस होती, मला पण एवढी जास्ती पाठ नाही. ते झुके झुके नैनो वाले वगैरे साधनाने आणि साधनाने काम पण एवढं चांगलं केलं नव्हतं, कारण वयाप्रमाणे त्याचे हे होते. पण तो सिनेमा कम्प्लीट फ्लॉप झाला. शंकर जयकिशनचा असून सुद्धा, शम्मी कपूर असून सुद्धा, साधना असून सुद्धा पिक्चर फ्लॉप झाला. म्हणजे काय लोकांना ते नाव पण माहीत नसेल. माझ्या मताप्रमाणे तुम्ही सांगितलं छोटे सरकार, तर काय लोकांना ते नाव पण माहीत नव्हतं की हा शम्मी कपूरचा पिक्चर आहे. शम्मी कपूर साधनाचा पिक्चर आहे असं वाटलं नाही, तो पिक्चर फ्लॉप झाला. आणि त्याच्यानंतर मग शम्मी कपूरचे जे सिनेमा आले, त्याच्यानंतरच्या सिनेमामध्ये शम्मी कपूरने 100 वरती पिक्चर केले. पण ते पिक्चर कसे होते? विदाऊट शंकर जयकिशन, म्हणजे शंकर जयकिशन नाही, हसरत जयपुरी नाही, हे शैलेंद्र नाही, त्यामुळे ते पिक्चर काय एवढे चालले नाहीत. आणि एक पिक्चर फ्लॉप, दुसरा पिक्चर फ्लॉप, तिसरा थोडासा चालला, चौथा पिक्चर फ्लॉप, तसे पिक्चर होते. माझा मग तो कॅरेक्टर ऍक्टर म्हणून काम करायला लागला. त्याचा विधाता एक पिक्चर होता. नंतर जे सिनेमा आले ना, भक्ती लहरी आणि कल्याणजी आनंदजी यांच्या बरोबर आले, त्यामुळे ते पिक्चर काय एवढे चालले नाहीत आणि म्हणावे तसं त्यांनी बिझनेस केला नाही. बरोबर. तर ही होती शंकर आणि मोहम्मद रफी आणि शम्मी कपूर. आणि तुम्ही म्हणाल तरी चालेल हसरत जयपुरी, शैलेंद्र वगैरे, कारण मी तुम्हाला सांगितलं यांची टीमच असायची आणि त्यांनी एकापेक्षा एक सुंदर चित्रपट दिले. तर आता मी तुम्हाला एक सांगतो की तुम्ही ह्याचे जे पिक्चर आहेत, जे आधीच्या पिक्चर आणि नंतरच्या पिक्चरची तुलना केली तर तुम्हाला कळेल की प्रीतम, जाने अनजाने हे सिनेमे नाही, छोटे सरकार हे सिनेमे नाही चालले. का नाही चालले? तर हे मुख्य कारण होतं. तर आता आपण हा कार्यक्रम संपवूया. तसंच आपल्याला आता पुढच्या एपिसोडसाठी लोकांना एक प्रश्न विचारायचा आहे माझ्या. व्हेरी गुड. काय? तर तो पिक्चर आहे मधुबाला बरोबर शम्मी कपूरने सिनेमा केला होता 1960 साली, 60 किंवा 61 साली. तर त्याचं नाव काय होतं? बरोबर. मला वाटतं तुम्ही बोललाय याबद्दल. मी बोललो पण बघू लक्षात आहे का? बघूया लक्षात आहे का? मधुबाला याच्याबरोबर एक पिक्चर आला, त्यातलं गाणं पण मी बोलून दाखवलं. तर ते आठवत असेल तर नक्की कॉमेंट मध्ये लिहा. मग आम्ही परत तुमचं नाव सांगू की कोणी कोणी सांगितली उत्तरं दिली. जशी तुम्हाला आता आम्ही प्रश्न विचारले त्याची उत्तर काय आहे ते तुम्हाला आम्ही कळवू. आधीच्या प्रश्नाची उत्तर पण सांगितली. आता हा प्रश्न आहे, ह्याचा प्रश्न आपण पुढच्या वेळेला जातो. पण एक सांगायचं राहिलं की शंकर जयकिशनचा जो प्रवास होता राजेंद्र कुमार बरोबर, शम्मी कपूर बरोबर आणि एकटा शंकर जयकिशनचा, ते सगळे सिनेमा आपण सांगितले, सगळी गाणी दाखवली. तर आता हे 3 एपिसोड नंतर आपण शंकर जयकिशनचा हा विषय थांबवायचा आणि त्याच्यानंतर आपण तुम्हाला कुठली जर आवड असेल किंवा तुम्हाला काय पाहायचं असेल किंवा काय प्रश्न विचारायचे असेल
किंवा काय कुठल्या सिनेमाबद्दल माहिती विचारायची तर तुम्ही लिहा कॉमेंट्समध्ये. आम्ही जरूर त्याचा विचार करू नक्की. आणि तुम्हाला त्याच्याबद्दल माहिती देऊ. त्यामुळे आता याच्या पुढे दुसरा विषय चालू आहे. दुसरा कोणी गीतकार येईल, दुसरा कोणी संगीतकार येईल किंवा दुसरा ऍक्टर येईल किंवा सिनेसृष्टीत घडणाऱ्या गोष्टी. अच्छा, ओके. म्हणजे सिनेसृष्टीत घडणाऱ्या गोष्टी म्हणजे कुठल्या एखाद्या पिक्चर बद्दल काय घडलं, एखाद्या ऍक्टर आणि ऍक्ट्रेस बद्दल काय घडलं, एखाद्या शूटिंगच्या वेळेला काय मजा आली, हे तुम्हाला पण मी एका 2 प्रोग्राममध्ये सांगू. म्हणजे तुमचं पण मनोरंजन होईल, तुम्हाला पण पुढे त्याच्याबद्दल चर्चा करता येतील. बरोबर. तर आता आपण हा एपिसोड इथे संपवूया. चला, नमस्कार. नमस्कार. तुमच्या दिलेल्या सहकार्याबद्दल आभारी आहोत. असेच तुम्ही सहकार्य द्या. असाच आमचा व्हिडिओ बघा आणि तुम्हाला काय पाहिजे, तुम्हाला कुठली माहिती पाहिजे त्याचा आम्हाला प्रश्न विचारा. आम्ही तुम्हाला त्याचे उत्तर देऊ. नक्की. नमस्कार.